अपडेट न्यूज। शहरासह जिल्ह्यात वाढत्या घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे। पोलिसांनी एकूण 7 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून 2,25,960 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या प्रकरणी 2 सराईत आरोपींसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावं सुरेश उर्फ जादू नरेंद्र मलांडे, वय वर्ष 24, राहणार पारवा, आठवडी बाजार, यवतमाळ। राहुल उर्फ मच्छी वामन वागदरे, वय वर्ष 25, राहणार तलाव फैल, यवतमाळ आणि एक विधिसंघर्षग्रस्त बालक अशी कारवाई झालेल्यांची नाव आहेत। मुद्देमाल जप्त। गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण विचारपूस केली। आरोपी क्रमांक 1 आणि 2 यांनी यवतमाळ शहर, अवधूतवाडी, यवतमाळ ग्रामीण, बाभुळगाव आणि नेर पोलीस ठाण्याअंतर्गत 6 गुन्ह्यांची कबुली दिली। त्यांच्याकडून 1,74,700 रुपयांचे सोने, चांदीचे दागिने आणि नगदी जप्त करण्यात आली। विधिसंघर्षग्रस्त बालकाने यवतमाळ शहर पोलीस ठाण्यातील एक घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली, ज्याच्याकडून 51,260 रुपयांचे दागिने व नगदी जप्त करण्यात आली। आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी यवतमाळ शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे। मार्गदर्शक व कारवाई करणारे पथक। सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्री सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत सहभागी पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष गावंडे, पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू, पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर कायंदे आणि पोलीस अंमलदार अजय डोळे, रुपेश पारी, योगेश डगवाळ, प्रशांत हेडाऊ, ऋतुराज मेडवे, निलेश राठोड, मिलिंद दरेकर, महेश वाकोडे, प्रतीक नेवरे, सुनील पैठणे, आकाश सूर्यवंशी व चालक युवराज जाधव, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ। संपादक सय्यद मतीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.